सांगलीच्या अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीने थेट सातासमुद्रापार आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. डॉक्टर देशपांडे बालमंदिर अर्थात जिजामाता बालमंदिर सांगलीची इयत्ता 2रीत शिकणारी कुमारी आर्या सुप्रसाद कुंभार हिने साकारलेल्या सजा चौरंगा या लघुपटाला फ्रान्स, श्रीलंका, जपान आणि युनायटेड किंगडममधील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे. युनायटेड किंगडममध्ये आयोजित फर्स्ट टाइम सेशन व्हॉल्यूम 7 या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात या लघुपटाची अधिकृत निवड करण्यात आली. तर कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सजा चौरंगा या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा प्रथम क्रमांक मिळाला आणि आर्या कुंभार हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्मिती क्लब नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाला उत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले. तसेच 4थ्या क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त झाले. शिराळा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर आर्या कुंभार हिला पुन्हा एकदा उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले. इतकेच नव्हे, जपान ग्लोबल फिल्म फेस्टिवलमध्येही आर्या कुंभार हिने बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन प्रणव ज्ञानेश्वर खडके यांनी केले असून लेखक आहेत प्रसाद कुंभार. मुख्य भूमिकेत आर्या कुंभार तर सहकलाकार म्हणून वैभव कोळी, कुणाल मोतुगडे, सोमकांत आणि अक्षय कुंभार यांनी भूमिका साकारल्या आहेत. आर्याच्या या अभिमानास्पद यशाबद्दल तिच्या शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे यांच्या हस्ते आर्या कुंभार, तिची चित्रपट टीम तसेच तिच्या आईवडिलांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी ग्रंथालयाचे जाधव सर तसेच महाडिक दाम्पत्य यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रस्तावना डॉक्टर लताताई देशपांडे यांनी केली आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगलीच्या या चिमुकलीने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरात शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. जी मुलगी आम्ही 7 वर्षाची घेतली ती 7 वर्षाचीच का घेतली, कारण लहान मुलींना त्यांच्या कुठल्या सवयीची जाणीव नसते. लोक त्यांना कोणत्याही गोष्टीचं आम्ही आपण जवळ घेतात, वेगवेगळ्या ठिकाणी हात लावतात आणि हे त्यांना सांगता येते त्यांच्या घरी. मग त्या मुलींना आपण कसं, त्या मुलींपर्यंत आपण कसं संदेश पोहोचवू शकतो, तर आमच्याकडं आम्ही सगळेजण एकत्र आलो. सरांनी स्टोरी दिली आणि आम्ही त्या स्टोरीच्या माध्यमातून आम्हाला जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत पोहोचतोय, लोकांपर्यंत आम्ही आमचा लघुपट सादर करतोय आणि त्याचं तो प्रदर्शित करून त्याप्रमाणे आम्ही एक मेसेज द्यायचा लोकांपर्यंत काम करतोय. नमस्कार, माझे नाव आर्या, मी आता 2रीत आहे आणि माझ्या शाळेत